हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज सकाळी-सकाळी ना, ही भांडी ठेवण्याची जी काही जाळी होती, तर तीच मला वॉश करून घ्यायची होती. माझी अंघोळ वगैरे झाली आणि त्यानंतर ना, पाणी काही तापत नव्हतं, म्हणून ह्यांच्यासाठी मी ना, गॅसवरती पाणी ठेवलं होतं. पाण्याचं हे जे काही भांडं होतं, त्यामध्ये पाणी वगैरे भरलं आणि म्हटलं चला गॅसवरतीच ठेवावं लागेल. कारण की दुसरा काही ऑप्शन नव्हता. गीझर अचानकच बंद पडला होता. पाणी काही तापत नव्हतं. तर पाणी इकडं तापत होतं. माझं तसं तर सकाळी खूप जास्त गडबड असते, की ईशान जेव्हा स्कूलला जातात, तर त्यावेळेस त्यांचे टिफिन वगैरे बनवायचे असतात. टिफिन भरून द्या, त्यांचं आवरून द्या, त्यांना स्कूलला सोडवायचंय, तर ही गडबड सकाळी-सकाळी खूप जास्त असते. पण आज मात्र अशी काही गडबड नव्हती. ईशान आणि रियान दोघेही झोपलेले होते, स्कूलला जाणार नव्हते. ऑलरेडी 10-12 दिवस झाले ईशान स्कूलला जात नाहीये, कारण की त्याला चिकन पॉक्स झाला होता. आणि थोडीशी शंका होतीच, की रियानला सुद्धा तर अ, होण्याचा जो काही आपण असतो ना पिरियड, तर तो तर नसेल म्हणूनच तर त्याला ताप आला नसेल, असं काहीसं तर नसेल ना? म्हणून थोडंसं वाटलं होतं, की चला यार रियूला सुद्धा स्कूलला नको पाठवूयात, कारण की बाकी मुलांना वगैरे इन्फेक्शन नको म्हणून. तर फक्त त्याला ताप आला होता थोडासा, म्हणून त्याला न पाठवण्याचा आम्ही निर्णय घेतला होता. आता इथे आहे ना माझे अल्मोस्ट हे सर्व भांडे वगैरे क्लीन करून झाले होते. इतक्यात आठवलं, की माझे जे कपडे वगैरे आहेत ना रात्रीचे, तर ते वरती तसेच राहिले होते. कधी-कधी काय होतं ना, म्हणजे असं अचानकच आहे ना कपडे माझे राहूनच जातात एखाद्या दिवशी. संध्याकाळी जर इव्हनिंगला नाही मी कपडे घेऊन आले, तर विसरले की विसरलेच. तसंच माझं आज काहीसं झालं होतं आणि माझे पहिले तर कपडे मी घेऊन आले. यांनाही ऑफिसला जायचं होतं, तर चहा वगैरे मी बनवून दिला आणि त्यानंतर ना, आज काही टिफिनची गडबड नव्हती किंवा काही नाही, तर चला म्हटलं हे जे काही शोकेस वगैरे आहे, तर तेच क्लीन करून घ्यायचं होतं मला. तुम्हाला इथं दिसत असेल, की रियाने ना बऱ्यापैकी पाठीमागच्याच वेळेस जेव्हा मी क्लीन केलं ना, त्यावेळेस माझ्याकडं हे नव्हतं, मॅजिक इरेजर वगैरे नव्हता आणि ते काय जे क्रेयॉनचे डाग होते ना, तर ते काही निघालेले नव्हते. आज म्हटलं हे जरा छान डीप क्लीन करून घेऊया आणि मला आहे ना, ऑलरेडी मी मॅजिक इरेजर घेतलेला, तर त्याचा थोडासाच तुकडा मला भेटला होता. कारण की ऑलरेडी याआधी ना मी त्या इरेजरनी मी बऱ्याचशा गोष्टी ना क्लीन करून घेतल्या होत्या. तसंच आज मला आहे ना, हे जे काही कपाट जरी दिसत असलं ना खूप छान क्लीन, पण तसं नव्हतं खरं. बऱ्यापैकी डस्ट त्यामध्ये होती. तर तीच मला क्लीन करून घ्यायची होती. जसं तुम्ही जवळून पाहाल तर हे पाहू शकता, की जी काहीशी ही डस्ट वगैरे आहे ना, खूप जास्त अशी याच्यावरती होती. तर तीच म्हटलं छान क्लीन करून घेऊया आणि मेन म्हणजे क्रेयॉनचे जे काही डाग होते ना, तर ते सुद्धा आणि मॅजिक इरेजरने ऑलरेडी मी या आधी क्लीन केलं होतं. मला माहीत होतं, की खूप छान असं क्लीन होऊन जातं. दुसरी कशाचीही गरज आपल्याला पडत नाही. तर तीच मला आहे ना क्लीन सुद्धा करून घ्यायचं होतं. म्हणून म्हटलं चला फटाफट आहे ना, हे दोघं उठण्याच्या अगोदर आपल्याला जेवढं होता होईल ना, तर हा शोकेस तर माझा पहिला तर क्लीन करून झाला पाहिजे. तर मी ना हे सर्व आधी खालचं क्लीन करायला घेतलं आणि वरती परत एकदा आठवलं आठवलं म्हणजे मी पाहिलं वरती तर असं वाटलं यार हे वरचा जो पार्ट आहे ना, तर तो पहिला क्लीन करून घ्यायला पाहिजे होता आणि मग हा खालचा. तर मग जे वरचं सामान होतं ना, तर इथं मध्ये पार्टिशन आहे. हे वरती 2 कप्पे दिसतात ना, तर ते वरची जी काच आहे ना, तर ते वेगळं आहे सेपरेशन आणि खालचं वेगळं. तर तेच पहिले आधी क्लीन करून घेत होते, जेणेकरून ते सामान जिथं वरती आहे ना, ते परत एकदा वरती ट्रान्सफर करता येईल आणि खालचं व्यवस्थित मला परत एकदा क्लीन करता येईल. आता इथं माझ्याकडं काही सीडी वगैरे किंवा असं काही नव्हतं, तर मी एक चेअर आहे ना, अशा एकावर एक 2 अशा चेअर ठेवल्या होत्या. पहिले तर मोठी चेअर ठेवली होती आणि त्यानंतर ना छोटी चेअर आणि मग हा जो काही पोर्शन होता वरचा, तर तोच क्लीन करत होते. तो क्लीन करण्यासाठी खरं तर खूप जास्त गडबड आणि भीती म्हणजे अशी वाटत होती, की चेअर जरा जरी हलली ना, तर मग मी पडू शकते. म्हणून माझं हळू फटाफट हे काम करणं स्टार्ट झालं होतं आणि आता तेवढं वरती परत ठेवलं ना, मग ते काय चांगलं वाटणार नव्हतं. तो जो जे 2 कप्पे होते ना, तर तेच. तिथं सुद्धा बऱ्यापैकी सामान माझं होतं. आता खालचं वगैरे हे कप्पे ना ऑलरेडी क्लीन झाले होते आणि नंतर ना मला ते वरचं दिसल्यामुळे ना, परत जो काही थोडाफार कचरा होता ना, तो सुद्धा त्याच्यावरती पडला होता. मला खालचे कप्पे सुद्धा इथून-तिथून परत एकदा क्लीन करून घ्यावेच लागणार होते. म्हणून म्हटलं आधी तरी वरचं हे छान असं क्लीन करून घेऊयात आणि त्यानंतर ना परत जो काही सामान होता ना, तो वरती ट्रान्सफर करून देऊया. जसं की वरती असं होतात ज्या गोष्टी वरती होत्या तर त्या. तर त्या छान परत ह्या अशा पद्धतीने मी अरेंज केले होते. हे खालचंही सर्व छान असं क्लीन करून घेतलं आणि अशा पद्धतीने माझा हा जो काही
छोटासा कपाट आहे ना, तर तो छान क्लीन झाला होता. त्यानंतर ना, इथं तुम्ही पाहू शकता हे किचनमधला हा गॅसच्या वरती जे फर्निचर लगेचच आहे ना, तर तिथं असं थोडंसं स्टिकी-स्टिकी झालेलं आहे फोडणीचं वगैरे. बऱ्यापैकी त्याच्यावरती उडलं जातं कारण की माझ्या गॅसच्या वरती लगेचच आहे ना, हे असं काहीसं फर्निचर आहे. जेव्हा मी इथं शिफ्ट झाले, पहिल्या माझ्या जुन्या घरामध्ये असं नव्हतं. इथं हा पोर्शन चिमणीसाठी होता. तिथं चिमणी वगैरे होती. पण या घरामध्ये ना, म्हणजे ह्या फ्लॅटमध्ये हा जो काही पार्ट आहे ना, तो लगेचच फर्निचर आहे आणि खूप घासून वगैरे घेतलं तरी पण डिस्टन्स खूप कमी आहे. तर बऱ्यापैकी फोडणीचं वगैरे जातं आणि तेलकट असा थर इथं आलेला. तर आहे ना, पहिल्यांदा आज माझ्याकडं जसं की तुम्हाला म्हटलं थोडा सकाळचा वेळ होता, त्याचाच मी हा सदुपयोग करून घेतीये, की हे सर्व क्लीन वगैरे करून घेण्याचं माझं इथं चालू होतं. थोडंसं मी लिक्विड घेतलं पाण्यामध्ये आणि अ, घासणीने माझं इथं सुरू आहे, की हे छान असं क्लीन करून घेऊया. पण मला माहीत होतं, की पहिल्या वॉशमध्ये तर इतकं छान हे काही निघणार नाही. परत एकदा मला इथं क्लीन करून घ्यावंच लागणार आहे. म्हणजे परत एकदा इथं घासणीने मला नेक्स्ट टाईम घासावं लागणार आहे. म्हणजे जेणेकरून आजचं थोडंसं आणि नेक्स्ट टाईम जेव्हा मी क्लीन करेल ना, तर त्यावेळेस बऱ्यापैकी हे निघूनच जाईल. आता हा जो काही पडदे म्हणजे आपण इथे अडकवून ठेवतो ना, तर तो हा रॉड आहे. तर तो सुद्धा इतका जास्त खराब झाला होता. तर ह्या मॅजिक इरेजरचा यूज करून आहे ना, मी त्याला सुद्धा क्लीन करून घेतीये. आज माझ्या बऱ्याचशा गोष्टी अशा होत्या, की ह्या मॅजिक इरेजरमुळे ना खूप इझिली माझं काम झालं होतं. म्हणजे थोडासा स्टिकीपणा वगैरे असतो ना, तर तो पटकन निघून जातो. मला तरी हे प्रॉडक्ट खूप जास्त आवडलं होतं. जो शोकेस होता ना माझा समोरचा हॉलमधला मी जो क्लीन केला, त्या स्लायडिंगच्या ज्या आहे ना, तर तिथं सुद्धा आहे ना बऱ्यापैकी हात वगैरे असं व्यवस्थित पोहोचत नाही. पण हा मॅजिक इरेजर आहे ना, मी त्या 2 खाचांमध्ये असा ठेवून छान असं क्लीन करून घेतलं होतं. आज मला ह्या माझ्या मॅजिक इरेजरने ना खूप जास्त हेल्प केली होती. ती म्हणजे क्लीनिंगमध्ये. तर हा रॉडसुद्धा मी इथं छान असा क्लीन करून घेतीये. ही विंडो आहे ना, तर तिथे पण अशी बऱ्यापैकी धूळ होऊन जाते. कारण की काय होतं आणि एकदमच आहे ना रोडच्या कडेलाच हा फ्लॅट असल्यामुळे ना, बाहेरून सुद्धा बऱ्यापैकी धूळ येत असते. तर हे क्लिनिंगचं काम वारंवार करावंच लागतं. आता ह्या विंडोच्या खाचेमध्ये सुद्धा बऱ्यापैकी डस्ट झालेली होती आणि ती सुद्धा मी या मॅजिक इरेजरच्या साहाय्याने क्लीन केली होती. त्यामध्ये व्यवस्थित तो इरेजर बसत पण होता आणि छान असं क्लीन फटाफट होत होतं. स्टडी टेबल सकाळी जे मी शोकेस क्लीन केलं होतं ते, त्यानंतरनं कर्टनला आपण जे पडदे वगैरे लावतो, तो जो रॉड होता, तो सुद्धा मी मॅजिक इरेजरनेच क्लीन केला होता. थोडासा किचनमध्ये वगैरे म्हणजे आपण फोडणी देतो किंवा काय, तर असं थोडासा स्टिकीनेस असतो ना, तर तो सुद्धा या मॅजिक इरेजरने ना पटापट क्लीन होतो, असं मला तरी वाटतं. आज माझा अनुभव असा होता. म्हणजे छान गोष्टी क्लीन झाल्या होत्या. सर्व क्लीनिंग वगैरे झाल्यानंतर ना, रिया आणि ईशान ऑलरेडी उठले होते. त्यांना मी खिचडीसुद्धा बनवून दिली होती. त्यांनी ती व्यवस्थित खाल्लीसुद्धा होती. आणि परत एकदा थोडंसं म्हणजे इव्हनिंगच्या वेळेस यांना भूक लागली होती म्हणून आहे ना मस्क मेलन खायचं होतं आणि हे थोडंसं छोटं होतं. लास्ट टाईम मी जे घेऊन आली होती त्याची आईस्क्रीम बनवायची होती. ती रेसिपी माझी फसलेली. तर त्यापेक्षा हे ना हे छोटं होतं आणि तो जरा जास्तच पिकलेलं होतं म्हणून म्हटलं चला हे पहिले यांना खायला देऊयात. जेवढा जो काही पार्ट म्हणजे जास्तच पिकलेला होता तो मी तर कट करून फेकून दिला आणि जे जरा खाण्यालायक होतं तर तेच मी रिऊ, ईशानला खायला दिलं. आणि हे मस्क मेलन रिव्यूशनला तर खूप जास्त आवडतं. पण मला माहीत होतं ह्या मस्क मेलनने म्हणजे त्यांचं काही पोट इतकं भरणार नाही. मग जी काही खिचडी होती ना सकाळची, तर ती सुद्धा जरा वेळाने त्यांना देऊया. कारण की इव्हनिंगला आहे ना, दुसरं आता ह्यांना काय खायला बनवायचा हा मोठा प्रश्न होता. म्हणून थोडा वेळ मस्क मेलन वगैरे खाऊन झाल्यानंतर ना, मी रिया आणि ईशानला मी परत एकदा खिचडी खायला देणार होती. कारण की आम्हाला हॉस्पिटलला सुद्धा बाहेर जायचं होतं. मग परत वेगळं काय बनवत बसा. या हिशोबाने म्हटलं ह्यांचा जरा वेळ झाला ना, तर आपण परत एकदा खिचडी खायला देऊया. थोडीशी अजून ती बाकी होती. जसं तुम्हाला दिसत असेल ह्या पॉटमध्ये. तर हे सर्व झाल्यानंतर ना क्लीनिंग वगैरे झालं आणि परत एकदा आता हे ऑफिसमधनं लवकर येणार होते आणि जसं की आम्हाला जायचं होतं हॉस्पिटलला. तर त्याआधीच आहे ना ह्यांना परत एकदा मी खिचडी खायला दिली. वेगळं काहीही बनवत बसले नाही. जी काही थोडीफार खिचडी होती बाकी, तर तीच म्हटलं खाऊन घेऊया. घेऊन टाका जेणेकरून
हॉस्पिटलचं आपलं काम होईल आणि तिकडनं आल्यानंतर परत एकदा मला स्वयंपाकसुद्धा करायचा होता. आता लवकर थोडंसं आम्ही ना हॉस्पिटलला जायचं होतं, पण त्याआधीच मग काय पटकन आवरलं आणि आम्ही हॉस्पिटलला जाण्यासाठी निघालो. म्हणजे हॉस्पिटलला नाही, त्या अगोदर फोटोशूट करायचं ठरलं. कारण की रिऊचा बर्थडे लवकरच येतोय आणि माहीत होतं आता ईशानला चिकन पॉक्स येऊन गेलाय. कदाचित त्याचे सिम्प्टम्स आहे. जसं की रिऊला थोडासा ताप आलाय, कदाचित त्याला सुद्धा येतील. म्हणून म्हटलं चला बाहेर पडतोय, आपल्याकडे अजून 2 तास वेळ आहे, तर आम्ही ना फोटोशूट करून घेणार होतो बंगलोरमध्ये. जसं की तुम्हाला माहिती आहे आता सगळीकडे पिंक फ्लॉवर वगैरे आलेले आहेत. तर तसंच काहीसं 1-2 झाडं होते तिथे छान असे फोटोशूट केले आणि नंतर ना हे एक झाड होतं येलो कलरचं. तर तिकडेच आम्ही चाललो होतो फोटोज वगैरे काढायला आणि इथून 5 मिनिटं वगैरे थांबून आहे ना आम्ही लगेच जाणार होतो पुढे हॉस्पिटलमध्ये सुद्धा. तर असा होता आजचा हा दिवस. कसा वाटला नक्की कमेंट